धर्मवीर भारती जी की काव्यात्मक अनुभूति कनुप्रिया से गुज़रने का ये जो हमारा सिलसिला है, इसमें राधा के पूर्व राग का दूसरा गीत का आस्वादन आज हम करेंगे। जिन श्रोतागणों ने पहला गीत ना सुना हो, कृपया उस वीडियो की ओर पहले जाएं, क्योंकि श्रृंगार की जो भावना है और उसमें जो पूर्व राग आता है वो उसी में प्रतिपादित किया गया है। तो कृपया पहले वो वाला वीडियो देखें और फिर इसकी ओर आएँ। पूर्वानुराग अथवा पूर्व राग का दूसरा गीत उसकी संपूर्णता में उसका आस्वादन करते हैं। यह जो अकस्मात आज मेरे जिस्म के सितार के एक एक तार में तुम झंकार उठे हो, सच बतलाना मेरे स्वर्णिम संगीत, तुम कब से मुझ में छिपे सो रहे थे। सुनो, मैं अक्सर अपने सारे शरीर को पोर पोर को अवगुंठन में ढंक कर तुम्हारे सामने गई। मुझे तुमसे कितनी लाज आती थी। मैंने अक्सर अपनी हथेलियों में अपना लाज से आरक्त मुँह छिपा लिया है। मुझे तुमसे कितनी लाज आती थी। मैं अक्सर तुमसे केवल तम के प्रगाढ़ पर्दे में मिली, जहाँ हाथ को हाथ नहीं सूझता था। मुझे तुमसे कितनी लाज आती थी। पर हाय, मुझे क्या मालूम था कि इस वेला जब अपने को अपने से छिपाने के लिए मेरे पास कोई आवरण नहीं रहा, तुम मेरे जिस्म के एक एक तार से झंकार उठोगे। सुनो, सच बतलाना मेरे स्वर्णिम संगीत, इस क्षण की प्रतीक्षा में तुम कब से मुझ में छिपे सो रहे थे। पूर्व राग के दूसरे गीत में राधा इतनी प्रेममयी हो जाती है कि वो कहती है, यह जो अकस्मात आज मेरे जिस्म के सितार के एक एक तार में तुम झंकार उठे हो, सच बतलाना मेरे स्वर्णिम संगीत, तुम कब से मुझ में छिपे सो रहे थे। राधा पूर्वानुराग में इतनी कृष्णमयी हो जाती है कि उसका जो स्टेट ऑफ माइंड है नथिंगनेस में पहुंच जाता है। एक और वो मिट्टी में मिलकर पावन अशोक वृक्ष के रेशे रेशे में फैल जाती है, तो दूसरी ओर वो नाद योग के साधक की तरह अपने जिस्म में अपने प्रिय का सानिध्य महसूस करती है, जो उसके जिस्म के एक एक तार में झंकार उठता हो। योग साधना में हमने ऐसे सुन रखा है, अनहद नाद की बात की जाती है योग साधना में। जब साधक परमात्मा से मिलन की तीव्र इच्छा लिए घोर साधना में लीन हो जाता है, मतलब कि डीप कंसंट्रेशन में जब साधक होता है, इसके लिए काफ़ी हाई कंसंट्रेशन की ज़रूरत होती है। माइंड एकदम कंसंट्रेटेड किया जाता है, मेडिटेट करना पड़ता है। और जब साधक का पूरा ध्यान मात्र एक केंद्र बिंदु पर केंद्रित होता है, तब उन्हें डिवाइन म्यूज़िक सुनाई देता है। ऐसे पढ़ रखा है, जिसे अनहद नाद भी कहा जाता है। एक डिवाइन ब्लिस की स्थिति में हो जाते हैं वो। राधा की भी यही अवस्था है। यहाँ धर्मवीर भारती जी ने जो 5 एलिमेंट्स ऑफ लाइफ हैं उसका वायु तत्व को लिया है। यहाँ वायु तत्व काम करता है, जहाँ भक्त का शरीर एक वाद्य यंत्र सा बन जाता है। बॉडी बिकम्स अ म्यूजिकल इंस्ट्रूमेंट इन द हैंड्स ऑफ द अल्टीमेट। यहाँ शरीर अपना लाज खो बैठता है, मन अपना अहम भाव खो बैठता है। यहाँ पे भक्त की तरफ से कंप्लीट सरेंडरिंग है। राधा का भी यही हाल है। दो हृदयों का एक हो जाना, एक रस में बह जाना, डिवाइन सोल के साथ एकाकार हो जाना। तो राधा याद करती है कि पहले उसे कृष्ण से कितनी लज्जा आती थी। वो कहती है, सुनो, मैं अक्सर अपने सारे शरीर को पोर पोर को अवगुंठन में ढंक कर तुम्हारे सामने गई। शरीर के एक एक कण को ढंक कर ओढ़ कर
मैं अक्सर तुम्हारे सामने आती थी। मुझे तुमसे कितनी लाज आती थी। मैंने अक्सर अपनी हथेलियों में अपना लाज से आरक्त मुंह छिपा लिया है। राधा का मुंह क्या होता था? लज्जा से रक्तमय हो जाता था। आरक्त होना, जब लज्जा से ब्लश करते हैं तो मुंह लालिमा, मुंह में पूरा लाल रंग फैल जाता है जब ब्लश होता है मुंह। या और अक्सर वो हथेलियों से अपने हाथों से अपने मुंह को छिपा लेती थी। कृष्ण को आमने सामने देखने मात्र से ही उसमें लज्जा का आविर्भाव होता था और वो अपने हाथों से अपने मुंह को छिपा लेती थी। मुझे तुमसे कितनी लाज आती थी। मैं अक्सर तुमसे केवल तम के प्रगाढ़ पर्दे में मिली, जहाँ हाथ को हाथ नहीं सूझता था। मुझे तुमसे कितनी लाज आती थी। ऐसे तम के प्रगाढ़ पर्दे में, ऐसे अंधेरे में ही हमारा मिलन होता था, जब क्योंकि आमने सामने रोशनी के वक्त देखते वक्त मुझे लज्जा आती थी। लेकिन अभी क्या हाल है राधा का? वही राधा जो कृष्ण को ठीक से आमने सामने देख भी न पाती थी लज्जा के कारण, उसका मुख आरक्त हो जाता था, आज जब उसे अपने से छिपाने के लिए कोई आवरण न रहा, तब उसकी क्या स्थिति हो जाती है। प्रणय अथवा भक्ति जो भी नाम दें, जब अपने चरमोत्कर्ष पर पहुंचती है तभी इस प्रकार का तादात्म्य होता है, इस प्रकार की अनुभूति होती है। वही राधा जो अक्सर अपने सारे शरीर को अवगुंठन में ढककर कृष्ण के सामने जाती थी, लज्जा के कारण जो अक्सर अपनी हथेलियों में अपने लाज से आरक्त मुंह को छिपा लेती थी और अक्सर कृष्ण से तभी मिलती थी जब तम के प्रगाढ़ पर्दे हों। वही राधा कहती है, पर हाय मुझे क्या मालूम था कि इस बेला जब अपने को अपने से छिपाने के लिए मेरे पास कोई आवरण नहीं रहा, तुम मेरे जिस्म के एक एक तार से झंकार उठोगे। सुनो, सच बतलाना मेरे स्वर्णिम संगीत, इस क्षण की प्रतीक्षा में तुम कब से मुझ में छिपे सो रहे थे। राधा पूछती है, मुझे क्या मालूम था कि तुम इस तरह मेरे अंदर छिपे सो रहे थे। ठीक वैसे जैसे वो अशोक वृक्ष में सो रही थी छिपकर, वैसे ही उसकी जिस्म के एक एक तार से झंकार उठने के लिए, जहाँ छिपाने के लिए उसके पास कोई आवरण ही नहीं रहा, इस क्षण की प्रतीक्षा में कृष्ण न जाने कब से उसके अंदर सो रहे थे। तभी वह आश्चर्यचकित होकर पूछती है, हाय मुझे क्या मालूम था कि इस वेला जब अपने को अपने से छिपाने के लिए मेरे पास कोई आवरण नहीं रहा, तुम मेरे जिस्म के एक एक तार से झंकार उठोगे। सुनो, सच बतलाना मेरे स्वर्णिम संगीत, इस क्षण की प्रतीक्षा में तुम कब से मुझ में छिपे सो रहे थे। एक तरफ राधा स्वयं पावन अशोक वृक्ष के नस नस में छा गई थी और रेशे रेशे में समा गई थी उस अशोक वृक्ष के, इस प्रतीक्षा में कि कब मधुमास आएगा और वो अशोक वृक्ष के डाल डाल में गुच्छे गुच्छे लाल लाल कलियां बन खिल जाएगी। वहीं आज उसका अनुभव ठीक विपरीत है। स्वयं कृष्ण एक स्वर्णिम संगीत बन उसके अंदर छिपे सो रहे थे, इस क्षण की प्रतीक्षा में कि कब वह एक स्वर्णिम संगीत बन उसके जिस्म के सितार के एक एक तार में झंकार उठेंगे। तो यहाँ राधा का पूर्व राग की ऐसी फैंटेसी है जहाँ स्वयं कृष्ण उसके शरीर के भीतर बिना किसी आवरण के, जहाँ वो लज्जा के कारण अब कुछ छिपाना ही नहीं है, मतलब उसके जिस्म के अंदर ही आत्मा परमात्मा का मिलन इस प्रकार हो जाता है कि दोनों एक हो गए हों मानो, जहाँ द्वैत की भावना नहीं रहती, जहाँ अहम का विलीन होता है, जहाँ लाज लज्जा खो जाता है, जहाँ अवगुंठन की ज़रूरत नहीं है,
कोई पर्दे की ज़रूरत नहीं है, आत्मा परमात्मा एक हो जाता है, एकाकार की स्थिति हो जाती है। यहाँ राधा के शरीर के जिस्म में स्वयं कृष्ण का सानिध्य महसूस करती है। और एक तरफ हमने पहले गीत में देखा, वो स्वयं धूल में मिलकर पावन अशोक वृक्ष के रेशे रेशे में छा गई थी। यहाँ स्वयं कृष्ण एक संगीत बनकर, एक स्वर्णिम संगीत बनकर राधा में छा गए हैं। ഇപ്പം നമ്മൾ പ്രഥം ഗീത്തിൽ കണ്ട പോലെ രാധ ഒരു സ്വയം മണ്ണിൽ അലിഞ്ഞു ചേർന്ന് ആ ഒരു അശോക വൃക്ഷത്തിൽ ലയിച്ചു പോയ ഒരു രാധയുടെ ഒരു ഫാൻറ്റസി ഫീലിംഗ്. ഇവിടെ നേരെ മറിച്ച് കൃഷ്ണൻ രാധയുടെ ശരീരത്തിൽ അലിഞ്ഞു ചേർന്ന പോലെയാണ്. യഹ ജോ അകസ്മാത് ആജ് മേരെ ജിസ്മ കെ സിതാർ കെ ഏക് ഏക് താർ മേ തും ഝങ്കാർ ഉഠേ ഹോ. യഹ ജോ അകസ്മാത് മീൻസ് പെട്ടെന്ന്, അച്ചാനക്, ഇതെന്ത് പറ്റി, പെട്ടെന്ന് എനിക്ക് തോന്നുന്നു, മേരെ ജിസ്മ കെ സിതാർ കെ, എൻ്റെ ശരീരം ആകുന്ന എൻ്റെ ശരീരം ഒരു യന്ത്രവാദ്യം പോലെ, ഒരു സിതാറിനെ പോലെ എനിക്ക് തോന്നുകയും, ഏക് ഏക് താർ മേ തും ഝങ്കാർ ഉഠേ ഹോ, എൻ്റെ ശരീരം ഒരു മ്യൂസിക്കൽ ഇൻസ്ട്രുമെൻ്റായി മാറുകയും അതിൽ ഏക് ഏക് താർ മേ തും ഝങ്കാർ ഉഠേ ഹോ, ഒരു മ്യൂസിക്കൽ നോട്ട് പുറപ്പെടുന്ന പോലെ അതിൽ കൃഷ്ണൻ എൻ്റെ ശരീരത്തിൽ കയറി എന്നെ ഒരു ഇൻസ്ട്രുമെൻ്റായിട്ട് ഉപയോഗിച്ച് മ്യൂസിക് വരുത്തുന്നത് പോലെ ഒരു ഫീലിംഗ്. സച്ച് ബത്ലാന മേരെ സ്വർണിം സംഗീത് തും കബ് സെ മുജ്മേ ഛിപ്പേ സോ രഹേ ഥേ. സത്യം പറയൂ, എന്നോട്ടാണ് എൻ്റെ ശരീരത്തിൽ ഒളിഞ്ഞിരിക്കാൻ തുടങ്ങിയത്. ഇതൊരു പ്രണയത്തിലായാലും ഭക്തിയിലായാലും ഒരു പൂർണ്ണ ഒരു കോൺസെൻട്രേഷനോടുകൂടി ഒരേ കേന്ദ്രബിന്ദുവിൽ കോൺസെൻട്രേറ്റ് ചെയ്ത് ഇരിക്കുന്ന മനസ്സിൻ്റെ അവസ്ഥയുടെ ഒരു ഇതാണ്. ഇത് യോഗ സാധനയിൽ പ്രതിപാദിച്ചിട്ടുണ്ട്. വളരെയധികം ഡീപ്പ് മെഡിറ്റേഷനിലിരിക്കുന്നവർ ഇങ്ങനെ ഒരു ഇന്നർ സൗണ്ട് വരുമെന്നാണ് പറയുന്നത്. അത് ഓംകാരനാദമായിട്ട് വരാം, ചിലർക്കതൊരു മ്യൂസിക്കൽ ഇതായിട്ട് ഫീൽ ചെയ്യും. ഭക്തിയുടെ ഒരു ഉയർന്ന ലെവലിലെത്തുമ്പം ഇങ്ങനെ ഒരു ഇന്നർ വോയിസ് ചിലർക്ക് കേൾക്കുമെന്നാണ് പറയുന്നത്. അതിനെ അൻഹദ് നാദ് എന്ന് പറയും. അത് യൂഷ്വലി വളരെയധികം ഭക്തിയിൽ മുഴുകിയിരിക്കുന്നവർ ഇവർക്കിത് അനുഭവപ്പെടുമെന്നാണ് പറയുന്നത്. അത് ഓംകാരനാദമാകാം. ഇത് അതേപോലെ സിമിലറായിട്ടുള്ളൊരു ഫീലിംഗ് ആണ്. ഇവിടെ ധർമ്മീർ ഭാരതി ആ 5 എലിമെൻറ്റ്സ് ഓഫ് ലൈഫിലെ അതിൻ്റെ ആ വായു തത്വമാണ് എടുത്തിരിക്കുന്നത്. സൗണ്ട്, മ്യൂസിക് ആ വായുവായിട്ട് റിലേറ്റഡ് ആണെന്നാണ് പറയുന്നത്. അപ്പോൾ ഈ ഒരു ഇന്നർ വോയിസ് വളരെയധികം കോൺസെൻട്രേഷനോടുകൂടി വളരെയധികം മുഴുകിയിരിക്കുന്നവർക്കാണ് ഇത് സാധ്യമാകുന്നത്. അപ്പോൾ അത് രാധ പൂർവരാഗിൽ തന്നെ, അപ്പോൾ ഒന്ന് ആലോചിക്കണം, ഇവരുടെ ഒരു സംഗമം നടന്നിട്ടില്ല. പൂർവരാഗ് അതിൻ്റെ ഫസ്റ്റ് സ്റ്റേജാണ്. അത് കണ്ട മാത്രയിൽ തന്നെ മനസ്സിൽ ഇത്രയധികം ആരാധന മൂത്ത് കൃഷ്ണൻ തൻ്റെ ഉള്ളിൽ വന്ന പോലെ ഒരു ഫീലിംഗ് രാധയ്ക്കുണ്ടാകുകയാണ്. എന്നിട്ട് തൻ്റെ ഉള്ളിൽ വന്നിട്ട് തൻ്റെ ശരീരത്തിനെ ഒരു സിതാർ എന്ന പോലെ, അതിൻ്റെ ആ ഒരു സിതാറിൻ്റെ കമ്പികൾ ചലിപ്പിച്ച് എങ്ങനെ നല്ല മ്യൂസിക് ഉണ്ടാവുന്നു, അതുപോലത്തെ ഒരു സ്വർണിം മ്യൂസിക് തൻ്റെ ശരീരത്തിൽ പ്രവേശിച്ച് കൃഷ്ണൻ ആവാഹിച്ച് ശരീരത്തിൽ പ്രവേശിച്ച് അങ്ങനത്തെ ഒരു മ്യൂസിക് വരുന്ന പോലെയാണ് രാധയ്ക്ക് തോന്നിയത്. സുനോ മൈ അക്സർ അപ്നെ സാരെ ശരീർ കോ പോർ കോ, എൻ്റെ ശരീരത്തിലെ ഓരോ പോർക്കോ എന്ന് വെച്ചാൽ ഓരോ അണുവും, എൻ്റെ ശരീരത്തിലെ ഓരോ അംശവും അവഗുണ്ഠൻ മേ ഢങ്ക് കർ തുമ്ഹാരെ സാമനെ ഗയി. ഞാൻ എപ്പോഴും എൻ്റെ ശരീരം ഫുള്ളി മറച്ചിട്ടാണ് നിൻ്റെ മുന്നിൽ വന്നത്. മുझे तुमसे कितनी लाज आती थी, मैंने अक्सर अपनी हथेलियों में अपना लाज से आरक्त मुँह छिपा लिया है. എനിക്ക് ശരിക്കും കൃഷ്ണനെ നേരിട്ട് കാണുമ്പോൾ എനിക്ക് എന്തുമാത്രം ലജ്ജയായിരുന്നെന്നറിയാമോ. ഞാൻ എൻ്റെ മുഖം
പലപ്പോഴും ഹത്തേലിയോ സെ കൈകൾ കൊണ്ട് മറച്ചിട്ടാണ്, എൻ്റെ മുഖം വരെ മറച്ചിട്ടാണ് ഞാൻ അങ്ങോട്ട് വന്നത്. ഓർ ലാജ് സെ ആരക്ത് മുँह, എൻ്റെ മുഖം ലജ്ജ കൊണ്ട് ചുമക്കുമായിരുന്നു. മുझे तुमसे कितनी लाज आती थी, मैं अक्सर तुमसे केवल തം കെ പ്രഗാഡ് പർദേ മേ മിലി. അത് കാരണം നേരിട്ട് ഫേസ് ടു ഫേസ് കാണാൻ പോലും ലജ്ജ ആവുന്നത് കാരണം തം കെ പ്രഗാഡ് പർദേ മേ മിലി, നമ്മുടെ മിലൻ, നമ്മുടെ കൂടിക്കാഴ്ചകൾ ഇരുട്ടത്തായിരുന്നു ഞാൻ പലപ്പോഴും നോക്കിയിരുന്നത്. ജഹാ ഹാത്ത് കോ ഹാത്ത് നഹീ സൂച്ച്താ ഥാ മുझे തുംസെ കിത്നി ലാജ് ആത്തി ഥി. നല്ല ഡാർക്ക്നെസ്സിലാണ് ഞാൻ പലപ്പോഴും കണ്ണനെ കണ്ടിരുന്നത്, കാരണം എനിക്ക് അത്രയ്ക്ക് നാണമായിരുന്നു നേരിട്ട് നോക്കാൻ. पर हाय मुझे क्या मालूम था कि इस वेला जब अपने को अपने से छिपाने के लिए मेरे पास कोई आवरण नहीं रहा, तुम मेरे जिस्म के एक एक तार से झंकार उठोगे. പക്ഷേ ഇപ്പം എൻ്റെ ശരീരത്തിലങ്ങ് ആവാഹിച്ച പോലെയാണ്. അപ്പോൾ എനിക്കിനി മറയൊന്നുമില്ല, എനിക്ക് എന്നിൽ തന്നെ മറയ്ക്കാനൊന്നുമില്ല. കോയി ആവരൺ നഹീ രഹാ, തും മേരെ ജിസ്മ കെ ഏക് ഏക് താർ സെ ജങ്കാർ ഉഠോഗെ. ഞാൻ അറിഞ്ഞില്ല എൻ്റെ ശരീരത്തിലെ ഓരോ അണുവിൽ നിന്നും ഒരു ഡിവൈൻ മ്യൂസിക് രൂപത്തിലാണ് നീ മ്യൂസിക്കൽ ഇൻസ്ട്രുമെൻറ്റ് ചെയ്യുന്ന പോലെയാണ് എനിക്ക് തോന്നുന്നത്. സുനോ സച്ച് ബത്ലാന മേരെ സ്വർണിം സംഗീത്, ഇസ് ക്ഷൺ കി പ്രതീക്ഷാ മേ തും കബ്സെ മുജ്മേ ഛിപ്പേ സോ രഹേ ഥേ. ഇവിടെ നേരെയാണ് ആദ്യത്തെ ഗീതത്തിൽ നമ്മൾ കണ്ടത്, രാധ മണ്ണിലലിഞ്ഞ് ആ അശോകവൃക്ഷത്തിൻ്റെ ഉള്ളിൽ ഒളിഞ്ഞ് ഇരിക്കുന്ന പോലെ ഇവിടെ സച്ച് ബത്ലാന മേരെ സ്വർണിം സംഗീത്, ഈ ക്ഷൺ കി പ്രതീക്ഷാമേ, ഈ ഒരു നിമിഷത്തിൽ എൻ്റെ ശരീരം ഒരു മ്യൂസിക്കൽ ഇൻസ്ട്രുമെൻ്റ് ആക്കി ഒരു ദിവ്യ സംഗീതം പുറപ്പെടുവിക്കാൻ വേണ്ടി എത്ര നാൾ തൊട്ട് നീ എൻ്റെ ശരീരത്തിൽ ഒളിഞ്ഞിരിക്കുകയാണ് എന്ന് വെച്ചാൽ ഇവിടെ താതാത്മ്യം പ്രാപിക്കുകയാണ്. ആത്മാവും പരമാത്മാവും തമ്മിലൊരു താതാത്മ്യം, പ്രേമി പ്രേമിക തമ്മിലുള്ള താതാത്മ്യം, എന്തായാലും ഒന്നായി ചേരുന്ന ഒരു ഭാവമാണിതിൽ കാണുന്നത്. മലയാളം വേർഷൻ ചെയ്തപ്പോൾ ഒട്ടും കംഫർട്ടബിളായിട്ട് തോന്നുന്നില്ല. ഏതായാലും ഇത് മനസ്സിലായി കാണുമെന്ന് പ്രതീക്ഷിക്കുന്നു. നന്ദി, നമസ്കാരം.